मनोज घाटाल आणि समीर. मनोज आणि सॅम सलामीवीर आपल्याला मैदानामध्ये पाहतायत. एक्झॅक्टली गोलंदाजांनाही पाहतायत आणि क्षेत्ररक्षकांनाही पाहतायत. कितून पुढे काय रणनीती असावी गोलंदाजी करण्यासाठी. अक्षय सुरेकर नेहमीप्रमाणे पॉवर प्ले मध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. रायटी बॅटर मनोज मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानं मिळवला होता. तोच मनोज घाटाल सध्या स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला एक फिल्डर सेट करण्यात आला. गेम ऑन, लेट्स प्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला. ताकदवर हा खेळाडू आहे. पहिलाच बॉल फेकून दिला लॉंग ऑनच्या बाहेर. मेगा सिक्सर. बढिया स्ट्रोक. काय फटका एक्झिक्यूट करण्यात आला. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता आणि पुढे टाकला, पुढ्यात टाकला, त्याला मागे पाठवला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे व्हीआयपी डाईजला सलामी देणारा षटकार आपण बघितला आणि या षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना एक स्वप्नामध्ये बघितलेली सुरुवात असे एखाद्या फलंदाजासाठी. चर्चा करत होतो की सकाळपासून फार कमी षटकार लागलेत. अक्षयला आता इथून लेंथ मध्ये बदल करावा लागेल. लाईन मध्ये त्याच्या चेंजेस आता त्याला करावे लागतील. ज्या पद्धतीने मनोजनं आक्रमक विचार ठेवलेत पहिल्या बॉल पासून. ओ या वेळेला बॅकफुटला गेले, फक्त दिशा दाखवली. अप्पर कटचा फटका पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं जाईल. सीमा पार येतोय चौकार. काय फटकेबाजी सुरू केली आहे. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल चौकार. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सेशनल क्रिकेट, दोन्ही प्रकारचा क्रिकेट मनोज घाटाल जाणतो आणि त्याच्या नावानं खरं म्हणजे आता सध्याच्या घडीला गावदेवी युवा संघ ओळखला जातो आणि त्याच्या नावारूपाला साजेसा खेळ त्यानं साकारलाय मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल सिक्सर आणि लगेच चौकार. 10 रन्स धावफलकावरती लागलेत सुरेकर ओव्हर द विकेट. पुन्हा समोर समोर उडवल्या बॉल. जेलची संधी आहे. लॉंग ऑफचा फिल्डर रितेश डाऊन दी बॉल. प्राइज विकेट. बिग ब्लो फॉर द टीम गावदेवी स्पोर्ट एवई. मनोज घाटालला मैदान सोडावं लागेल. फार मोठा धक्का लागतोय. बिग फिश, बिग फिश. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझे, डॉन को पकड़ सेफ हँड रितेशनं हा झेल पकडलाय. जितेश नवीन बॅटर, तिसऱ्या क्रमांकावरती. प्रत्येकी बॉलवर आक्रमण करण्याचा विचार होता मनोज घाटालचा आणि फायनली अक्षय सुरेकरनं आता निसुटकेचा श्वास घेतला असावा. त्याला विकेट मिळाली आहे. फार मोठी विकेट मिळाली आहे. मनोजनं जी सुरुवात केली होती असं वाटत होतं की फार मोठं वादळ आता मैदानामध्ये येतोय आणि फटका जो झेल झाला तोही फटका चांगलाच होता, परंतु लॉंग ऑफ वरून जवळपास साइड स्क्रीन समोर रितेश धावत आला आणि ती झेल पकडली. अक्षयचा पुढचा बॉल इथे अधिक वेगानं टाकलाय. ओहो, चांगला एफर्ट पाहायला मिळाला होता. अंडर आर्म थ्रोइंग ड्राइव्ह लगावत असताना केला जरूर, परंतु इथे येतोय डॉट बॉल.
बघा विकेट आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि ते आता आत्मविश्वासानं गोलंदाजी करताना अक्षयला तुम्ही पाहतायत ज्या पद्धतीने हा बॉल अधिक वेगानं आणि पडल्यानंतर शरीर भेदी आतमध्ये येणारा बॉल होता. इन स्विंगरी आपण म्हणू शकतो. विकेट त्याला फार मोठी मिळाली आहे. मनोज घाटलेला त्याने आउट केलं त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे. इथे फुल टॉस आहे. याही वेळेला प्रॉपर मिडलिंग करता आलं नाही. परफेक्ट जर मिडल या वेळेचा हा चेंडू झाला असता तर इथे बाउंड्री सहजगत्या मिळू शकली असती. कारण फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला उभा होता जितू आणि एक फिल्डर तुम्ही लॉंग ऑफला पाहताय. पॉवर प्ले सुरू आहे. फक्त इनफिल्डला तुम्हाला भेदायचं गॅप फाइंड करायचं असतं. गॅप शोधायचा असतो. एका धावेने स्कोर आता पुढे 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 इम्पॉर्टंट विकेट महत्वपूर्ण विकेट मिळाली आहे. प्री क्वार्टर फायनलचा सामना ऑलरेडी मेहर 11 बापगाव संघानं क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. या मॅचमधून जो जिंकेल तो बापगावच्या विरोधात आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळेल. यावेळेला पुन्हा स्वीप केला. इथे गॅप मिळाला आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगचा फिल्डर साहिल बॉलवरती पोहोचला. तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे एकच धाव पूर्ण करण्याची आणि या एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. एक चांगला पलटवर अक्षय सुरेकरच्या माध्यमातून, कारण पहिल्या 2 बॉलवर 10 रन्स आल्या होत्या. त्याच्यानंतर कमबॅक खूप चांगल्या पद्धतीने केलाय. जो कमबॅक गरजेचा होता. चॅम्पियन ट्रॉफीचा थरार काल स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल संघ अंतिम 4 मध्ये पोहोचला. आज 10 संघांच्या पूलमधून कोणता संघ अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवेल हे आपल्याला बघायला मिळेल. आणि कदाचित उद्या सेमीफायनली आपल्याला पहिली सेमीफायनली आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या दिवसातून मुठवल संघ क्वालिफाय झाला आणि आजच्या दिवसातून जो संघ क्वालिफाय होईल त्या 2 संघादरम्यान पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. लेट कटचा फटका फक्त दिशा दाखवली. बॅटचा फेस ओपन करत असताना थर्ड मॅनला एका धावेसाठी आणि एका धावेने स्कोर 13 वरती जाऊन पोहोचला. दैवत वेलेकर मागच्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी त्याने केली. गोलंदाजी 3 विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना खूप चांगली फलंदाजी दैवतच्या माध्यमातून बघायला मिळाली. तो सध्या गोलंदाजी करतोय सेकंड ओव्हरमध्ये. दैवत असेल, त्यानंतर हर्षल असेल, अक्षय सुरेकर, त्यानंतर जितू, 4ही गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. परंतु आता एका बाजूने आपण एवई संघाचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या बरोबर संजयचा तो खेळ असेल, फिनिशिंग टच कमालीचा दिला होता. ते मनोजनं देखील चांगली सुरुवात केली. याही मॅचमध्ये चांगली सुरुवात त्यानं केली आहे. अक्रॉस द लाईन गुडघ्यावर बसून फटका एक्झिक्यूट करण्यात आला. अलॉंग द ग्राउंड बॉल इथं डीप मध्ये स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण चांगलं लावलंय. ज्या दिशेने गोलंदाजी ज्या टप्प्यावर करतोय त्यानुसार बघा पुढच्या लेंथवर गोलंदाजी करतोय. त्यासाठी व्ही मध्ये 2 फिल्डर डीप मध्ये सेट करण्यात आलेत. लॉंग ऑफ आणि त्यानंतर स्ट्रेट लॉंग ऑन एक सेट केलेला आहे. डीप मध्ये मिड विकेट आहे. स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे. त्यानंतर डीप कव्हरला स्वतः कॅप्टन. पुन्हा एकदा स्वीप केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा राहिला. इथे धावबादची संधी असेल. थोडंसं हेजिटेशन जरूर बघायला मिळालं होतं. 2 फलंदाजांमध्ये थोडीशी तालमेलची कमतरता बघायला मिळाली होती. परंतु त्या ठिकाणी धोका पत्करला. स्वतःची पावले मागे घेतले आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळाली बॅटर सॅमला. स्कोर एकेका धावेने पुढे जाताना 3 चेंडूंवर 3 सिंगल कन्सीड केल्यात सध्या तरी दैवत वेलेकरनं. त्याच्या विरोधात मोठा फटका शोधावा लागेल बॅटर्सना. तो प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केलाय. बॉलला उडवलाय आणि बॉलला फेकून देखील दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग षटकार. मला लगीन करा. दैवत वेलेकरच्या अगेन्स्ट जितेशा बॅटमधून सिक्सर पाहायला मिळाला.
एस एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि या षटकाराचा रिप्ले आपण जरूर बघूया. हलकासा शफल झाला, ऑप्शनच्या बाहेर निघून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. अगेन्स्ट द स्विंग राऊंड द विकेटने आला आणि पा वा व्हॉट अ शॉट. जबरदस्त ताकद झोकली या फटक्यामध्ये. ताकद आणि तुमचं टायमिंग हे फार महत्वाचं असतं टेनिस क्रिकेटमध्ये विशेषतः. दोन्ही गोष्टी आपल्याला तेथे बघायला मिळाल्या. जितेशच्या बॅटमधून तो सिक्सर आला. दैवतलाही आता विचार करावा लागेल. लेन थोडीशी चुकीचीच राहिली होती कारण लेग समोर हा बॉल होता. दिशाहीन चेंडू होता. दिशेमध्ये भरकटल्यानंतर जरूर तुम्हाला असे फटके बघायला मिळतात. याही वेळेला अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर आता 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. चांगली टोटल आहे. दुसऱ्या षटकाचा की मार्गस्थ आणि सध्या तरी टोटलचा आपण विचार केलाय. गुड टोटल ऑन द बोर्ड. मॅच बॉल मला वाटतं आलंय मैदानाच्या आतमध्ये. एक बघूया आपण विचार. यस पॅटर्न तो चॉईस केला कारण त्या बॉलवर षटकारही पाहायला मिळाला होता. जितेश अगदी ताकदीने त्याचा बॅट स्पीड आपण पाहिला तर खूप वेगानं बॅट फिरते. पुन्हा मिस टायमिंग आहे. बॉल हवेत आहे. कीपर पोहोचणार का हो. प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. इथे चांगला बॉल लेंथ बॉल होता. पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट बाहेर देखील वळण घेताना बॉलला आपण पाहिला आणि त्याचमुळे आपण जर बघितलं तर टायमिंग प्रॉपर करता आलं नव्हतं. या चेंडूला ज्या ठिकाणी मारायचं होतं त्या क्षेत्रामध्ये पाठवता आलं नव्हतं. स्कोर कार्ड 22 वरती स्थिर आहे. दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल दैवतचा. शेवटचा बॉल. आणखी एक सुरेख चेंडू. फुलर लेंथ होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आई गावदे विस्फोट एवई. ड्रिंक सेंटर व मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. 11च्या सरासरीने धावा जोडल्यात. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या एव्हरेजने धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 44 तुम्हाला पाहायला मिळेल आणि 44 रन्स एक एव्हरेज टोटल डेफिनेटली आपण म्हणूया या क्रीडांगणावरती. ब्रेक सेंटरवल पानी के साथ कहानी भी तो जरूर रहेगी. काही ना काही मेसेज जरूर असेल आता की बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून पुढे काय करायचंय, बॉलिंग करणाऱ्या टीमला इथून पुढे काय करायचंय. आणि सध्या तुम्ही पाहतायत 7 स्टार हे 7 सितारे तुमच्या टीव्ही स्क्रीनवर यांच्या माध्यमातून ओम सयामने लोणार क्रिकेट असोसिएशनला एक नवा मार्ग मिळालेला आहे. नवी दिशा मिळालेली आहे. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी हर्षलचा वापर आता या ठिकाणी करण्यात आला. हर्षलचा बॉल मिस टायमिंग. भरपूर लेट रिव्हेंट पाहायला मिळाला. खरं तर बॅटरचा टायमिंग करण्यामध्ये अपयशी ठरलाय सध्या तरी सॅम. 23 रन्स. 4 बॉल समीरनं फेस केलेत. 4 धावा फक्त त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. हर्षलचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे. हवेमध्ये बराच उंच गेलाय. लांब जाणार नाहीये. जीतू येतोय चेंडू खाली आणि त्याच्याकडून चुकी घडत नाहीये. फलंदाज बाद. जितेशला मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का. नवीन बॅटर संजय मैदानामध्ये एंटर होतोय. कॅप्टन ऑफ टीम आई गावदेवी स्पोर्ट एवई. जितेश या वेळेला 8 डावांचं योगदान देऊन आउट होतोय आणि आता
सॅमला साथ देण्यासाठी संजय, एक अनुभवी क्रिकेटर, सिनियर खेळाडू, पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली खेळी त्याच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळाली होती. हर्षल विकेट टेकर गोलंदाज आहे आणि या मॅचमध्ये देखील विकेट प्राप्त करत असताना 2 ओव्हर्समध्ये 22 धावा आल्या होत्या. आता इथून हर्षलच्या ओव्हरमध्ये जरूर एक इकॉनॉमिकल गोलंदाजीची अपेक्षा असेल त्याच्या कॅप्टनला, त्याच्या पाठीराख्यांना. परंतु एवढी संघाचा आपण जर विचार केला तर हाच विचार असेल की या ओव्हरमध्ये 10हून जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न असावा. प्री क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. स्ट्रेट ड्राईव्ह, क्लासिकल फटका होता. लॉंग ऑफ वरून फिल्डर येतात बॉलवर. दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी असेल या ठिकाणी आणि फलंदाज होतो रन आउट. आणखी एक धक्का लागतोय एवढी संघाला. आउट झालं नवीन बॅटर. आता संजयला साथ देण्यासाठी सुशांत मैदानामध्ये एंटर झालाय. हर्षलचा पुढचा बॉल स्विंग अँड मिस, आतमध्ये वळण घेणारा हा बॉल होता. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे विकेट्स घेण्याची आणि सध्याच्या घडीला तो या मैदानावरती धुमाकूळ त्यानं माजवला. पहिल्या मॅच पासून त्यानं विकेट्स भरपूर घेतलेत, डॉट बॉल भरपूर टाकलेत. पुन्हा सरळ, पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह, पुन्हा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू होते. आणखी एक डॉट बॉल. व्हॉट अ ग्रेट कमबॅक हिअर. सुपर्ब कमबॅक फ्रॉम हर्षल वेलेकर. 2 ओव्हर्समध्ये ज्या रन्स आल्या होत्या त्या कुठेतरी थांबवण्याचं काम आता हर्षलनं केलंय. चांगला वेग आहे, चांगला व्हेरिएशन आहे. यावेळेला वेगवान बॉल, पुन्हा एकदा लॉफ केला किंवा फाईन केलाय. आता बॉल नाही थांबणार, निघून जाईल सीमा पार. 4 धावा चौकार. स्ट्राइक एंडला सुशांत असेल. संजयच्या बॅटमधून लागोपाठ 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. या ओव्हरमध्ये आणखी 10 ते 12 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल कुठेतरी एक फायटिंग टोटल सेट करण्यासाठी. तो मानस जरूर आहे, तो मानस जरूर असेल फलंदाजांचा. जितू राऊंड द विकेट ना. सुशांत समोर पहिलाच बॉल, अपील अँड फिंगर गोज अप. विकेट पतन. पहिल्याच बॉलवर सफलता जितू मिळून देत असताना आपल्या टीमला. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न कोण तयार करत होता जितूचा चेंडू उजव्या त्याच्या फलंदाजासाठी. जेव्हा जेव्हा राऊंड विकेटनं जितू गोलंदाजी करतो ना त्याचे बॉल अँगल क्रिएट करत असतात, म्हणजेच काय तर नॅचरली आउटस्विंग होत असतात आणि त्याचा फायदा कुठेतरी झाला. अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटला हलकासा स्पर्श आणि विकेट किपरनं कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाहीये. एक चांगला झेल वेस्टनच्या मागे. 28ला 4 गडी बाद. रोशन नवीन बॅटर. पुन्हा पुन्हा त्याच लेंथवर 30 दिशा पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल येतोय. अंतिम ओव्हरमध्ये जितून फार सुंदर गोलंदाजी केली प्रत्येक सामन्यामध्ये. रोशनच्या विरुद्ध हा चेंडू डॉट पाहायला मिळाला.
इथून धावांचा वेग वाढवण्यासाठी आता संजयला देखील स्ट्राईक एंड घेणं गरजेचे आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय पुन्हा त्याच दिशेनं. ऍक्शन रिप्ले जणू पाहतोय नाही, परंतु इथे बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी मिळाली. 29 वर स्कोर आता जाऊन पोहोचले. पहिली धाव ज्या अवांतरच्या साह्यानं आता जितून कर्ज केले. दैवतच्या ओव्हरमध्ये एक व्हाईट बॉल जरूर होता आणि त्या डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये भरपूर बघायला मिळालं. मिस्टामिंग चिप केलं बॉल हवेमध्ये. नवनाथ 1 2 3 आणि पकडला झेल. तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला. फलंदाज होतोय बाद. फक्त चिप केला होता हवेमध्ये. बॉटम एजला लागून बॉल भरपूर उंच फ्लाय झाला हवेमध्ये. बराचसा काल आपल्याला बघायला मिळाला आणि चांगला झेल नक्की म्हणावा लागेल. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये नवनाथनं फायनली ती झेल पकडली आणि धावा धावफलकावरती 29 आहेत. एकच धाव आतापर्यंत जितून आपल्या ओव्हरमध्ये खर्च केले अवांतरच्या स्वरूपामध्ये. कल्पेश नवीन बॅटर. आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. हा आत्मविश्वास कर म्हणजे कल्पेशचा भरपूर मोठा होता, कारण सध्या संघ अडचणीमध्ये आणि अशा कंडिशन्समध्ये अनऑर्थोडॉक्स फटके खेळणे कितपत योग्य आहे. मी तर म्हणेन कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स देखील असावा. येथे पुन्हा तोच बाउन्स मिळाला, परंतु इथे पुन्हा एक अवांतर धाव मिळाली आहे. आतापर्यंतच्या 2 धावा जितून खर्च केल्या त्या अवांतरच्या स्वरूपामध्ये या ओव्हरमध्ये खर्च केलेत. अदरवाईज पूर्ण षटक जितून आपल्या नावी केलंय. 2 विकेट्स त्यांना आतापर्यंत घेतलेत. 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. आणखी काही जोडण्याचा प्रयत्न होईल. पुन्हा एकदा चांगल्या बाउन्सनं हा बॉल निघून गेला कीपरकडे. आणखी एक डॉट बॉल. बॅटच्या साह्यानं जितूच्या विरुद्ध एकही धाव आलेली नाहीये. हा दरारा जितूचा आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. 30 रन्स. शेवटचा बॉल. कल्पेश समोर आणखी एक सुंदर चेंडू, सुंदर डिलिव्हरी जितूच्या माध्यमातून आणि याचबरोबर 4 षटकांचा केस समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झाल्या 30. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 31 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल जानू स्पोर्ट इत्यादी संघाला आई गावदेवी स्पोर्ट एवईच्या विरोधात. तीस धावांचं लक्ष आता पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते आणि आता कॉम्बॉक्स मध्ये देखील माझ्यासोबत जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ पीटीसी मिस्टर योगी पाटील सर. धन्यवाद समीर ठाकरे.
चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला जानसपूर इताडे संघाची पाहायला मिळाली. फक्त 30 धाव संख्या इथे मात्र फक्त जोडू शकले आई गावदेवी स्फोट यवई संघ आणि 31 लक्ष आता मात्र या ठिकाणी पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा मात्र कुठलाही पत्र चेंजेस नाहीये. साहिलच्या सोबतीला नवनाथ भुईर आलाय. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीमध्ये मेहर 11 बापगाव संघाच्या विरोधात क्वार्टर फायनलची मॅच खेळेल. मनोज घाटलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. हा पहिला षटक फार महत्वाचा असेल. ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू फुल टॉस आणि फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या अगदी दिशेने चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचाचा बायचा इशारा. परंतु मिळतील 4 धावा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. हो हो नशिबाचा 4 धावा इथे मात्र आपण म्हणू शकतो. कारण फलंदाज साहिल तिस्कर मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट झाला आणि बचावला असं मात्र म्हणावं लागेल. कारण काही इंच तिथे मात्र चेंडू यष्टांच्या अगदी जवळून गेलाय. चांगली सुरुवात चांगल्या चेंडूने मात्र सुरुवात केली मनोजनं. आय थिंक साहिलला खेळायचं तर ऑन साईडला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये आणि अवंतच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी यष्टाच्या सुरुवात 4 धावा इथे मात्र खर्च केल्या. हो आता मात्र ऑन साईडला उडवला, फटका हवेत केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आणि अखेर पहिल्याच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाला मात्र धक्का दिला. टीम जानसपूर इताडे संघाला साहिलच्या रूपाने फलंदाज बाद. क्या बात आहे. आमचे प्रिय मित्र सुप्रसिद्ध संगीतकार सुप्रसिद्ध गायक अजय गायकवाडच्या वाणीतून गायलेलं हे गीत आणि या स्वतः या गीताचे बोल त्याने मात्र लिहिलेले आहेत. आणि मात्र या ठिकाणी पाहिलं तर साहिलला मात्र आजच्या दिवसात आपण तर खेळ पाहिलं तर पहिल्यांदाच मात्र एखाद्या संघाने लवकरात लवकर त्याला मात्र या ठिकाणी खेळाडू कक्षाचा मात्र रस्ता दाखवलाय. कुठल्याही दाबीचं त्याने मात्र योगदान दिलं नाही. शून्यावरती तो मात्र बाद होऊन माघारी परतला आणि तिसऱ्या क्रमांकावरती आला. आजच्या पूर्ण दिवसाच्या खेळामध्ये प्रथमतः ऋतिकला आपण याचं बॅटर म्हणून पाहतोय. हो हो वेगवान चेंडू गतिशील चेंडू मात्र पाहू शकला. आय थिंक बॅटची कडा होती त्या ठिकाणी आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर मनोज विकेट किपरवरती फार नाराज आहे. कारण पाहिलं तर प्रत्येक जी हाफ चान्स तुम्हाला मिळेल ती तुम्हाला मात्र या सामन्यामध्ये फुलमध्ये कन्वर्ट करावे लागेल. कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. जो जिंकेल तो मात्र पुढे वाटचाल करेल, क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये प्रवेश करेल. आणि आय थिंक या सामन्याकडे सुद्धा मात्र टकमक नजरेने आता मात्र मेहर 11 बापगाव संघाचे सुद्धा खेळाडू लक्ष केंद्रित करतायत. 5 धावा धाफलकेवरती पाहायला मिळतायत. अजून 26 धावा दूर विजयापासून. हो हो पुन्हा मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. मनोज घाटाल काय जबरदस्त कामगिरी त्याची मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. मागील जी आपण याच ठिकाणी ALPL जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र वन मॅन आर्मीचा रोल मनोज घाटालनं त्या ठिकाणी पूर्ण केला होता. आणि या सीझनमधील आय थिंक पहिलीच स्पर्धा आणि पहिला सामना या ठिकाणी खेळतात. आई गावदेवी स्फोट यवई संघ जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. आतापर्यंत फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये मनोजला यश प्राप्त झालाय. फटका हवेत केलाय. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक चाललाय लॉंग ऑफला, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडूचा येईल. 1 बाउन्स न बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील एकूण 4 धावा. गेली आणि अखेर त्याच्या बॅटमधून मात्र पहिला चौकार निघाला. लाईन चुकीची निवडली. भन्नाट वेगाने चेंडूच्या हाताळली, परंतु इष्टाच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी अजून एक धाव मात्र मनोज खर्च करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये जरूर त्याला एक सफलता मिळाली, परंतु धावांचा आपण जर विचार केला तर त्याने आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत.
जबरदस्त हा सामना दोन्ही संघाबद्दल पाहतो एका ताकदीचे पुन्हा मात्र फटका उडवलाय चेंडू हवेत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चाललाय आणि कुठल्या प्रमाणात चूक केली नाही समीरनं आणि अखेर जलमाच्या स्वरूपात नवनाथचा सुद्धा मात्र खेळीचा अंत होतोय दुसरा धक्का टीम जानूस पडिताडे संघाला पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला शेवटच्या चेंडूवरती अखेर मनोज घाटाला आपल्या संघाला ही दुसरी सफलता प्राप्त करून दिली जी सलामीला जोडी आली होती ती मात्र स्वस्तात माघारी परतली आणि त्यात मात्र ऋत्विकच्या सोबतीला नवीन फलंदाज दैवत वेलेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता टीम ताडे संघाला दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय संजय तरे लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची कारण ऑस्ट्रिकच्या खूपच बाहेर चेंडू चालला राऊंड द विकेटने मात्र संजय नेहमीच गोलंदाजी करतोय एक अँगल तो मात्र एक कोण तयार करतोय परंतु खराब चेंडू सरळ बॅटने लाफ करण्याचा प्रयत्न चेंडूचा अगदी लॉंग ऑफला डीपमध्ये जरूर प्रोटेक्शन आहे एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली थोडीशी मिसफिल्ड झाली परंतु रिकव्हर लगेच त्याने मात्र तिथे केली स्वतःवरती रितेश आय थिंक ऋतिक नाराज आहे सिंगल धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि त्या सिंगलच्या वतीने मात्र संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली मागील सामन्याचा हिरो मिस्टर दैवत वेलेकर 19 धावांची त्यांनी एक मॅच विनिंग केली साकारली आणि आता या सामन्यामध्ये पाहूया कशा रीती खेळ साकारेल हो रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न मिस्टर मिक्स्टोक व्हॉट अ कॅच ओ प्रतिम झेल हा झेल पकडला की या सामन्याची गोल्डन विकेट्स पकडली येणारा काल येणारा क्षण इथे मात्र सांगून जाईल इताडे संघाला तिसरा धक्का लागतोय दैवतच्या रूपानं कवर चाललास ये मावरा घे ताजा आहे ताजा बचपनचा नाही रिप्ले असं वाटतं की वारंवार पाहतच राहावं कारण स्वतःला मात्र तिथे झोकून दिलं समोरच्या दिशेने आय थिंक ड्राईव्ह लगावत रोहितनं तो झेल मत रोहन होता त्या ठिकाणी कमालीचा झेल ग्रेट कॅच बाय रोहन परंतु हा फटक्याची मात्र आवश्यकता होती का दैवत वेलेकरला अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स फटका खेळणं कुठेतरी मात्र नुकसानदायक आणि इथे मात्र रितेश आल्यानंतर त्याने सुद्धा मात्र तोच प्रयत्न केला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला वेगाने चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळाली आता मात्र दडपण मात्र पाहतो की या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर संजयने मात्र जबरदस्त या ठिकाणी या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे कारण दैवतची विकेट्स त्यांनी मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली हो बट एक शॉट केल्याचा प्रयत्न स्वीप करायचा होता अगदी हो डायरेक्ट हिट आणि आता मात्र या ठिकाणी क्लोज निर आहे ऑफिशियल पंचाने आता मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे की फलंदाज रनआउट आहे की नाही परंतु या ठिकाणी आता खेळाडू कक्षामध्ये पूर्णपणे सन्नाटा डिसिजन पेंडिंग रिप्ले मध्ये पाहू शकाल चुकीचा स्ट्रोक सिलेक्शन त्याच्यानंतर पाहू शकाल अगदी क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावला आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यावर पोहोचलाय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय खराब डिसिजन मित्र म्हणून या ठिकाणी
कारण क्षेत्ररक्षक अगदी क्लोज होते, परंतु या फटक्यावरती ही धाव एक्झॅक्टली बनत नव्हती, परंतु कुठेतरी रिक्स उचलले रितेश आणि ऋतिकनं, परंतु अखेर ऋतिक मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परततोय. सलामीचे अगदी 4 फलंदाज या ठिकाणी स्वस्तात बाद झाले. साहिल शून्यावरती माघारी परतला. नवनाथनं एक चौकार लगावल्यानंतर 4 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. ऋतिक आपण तर पाहिले तर 2 धावा त्याच्या बॅटमधून निघाला. दैवत सारखा बॅटर शून्यावरती बाद झाला आणि आता मात्र रितेशच्या सोबतीला मिस्टर जितू आलाय 6व्या क्रमांकावरती. सामना आता मात्र कुठेतरी फसला असं म्हणावं लागेल, कारण 12-4 अशी परिस्थिती आपण पाहतोय जानूसपुर इताडे संघाची. 31ची आवश्यकता आहे. टार्गेट 31चं आहे समोर. फुलटॉस फटका हवेत केला. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हवाई सफर करत असताना 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडूची हाताळणी पाहू शकेल. फुल टॉस आणि मात्र पाहू शकेल एक पाव तिथे मात्र वाकवला. गुडघ्यावरती पूर्णपणे वजन ट्रान्सफर केला आणि चेंडूला डिपॉझिट केला. आय थिंक वाडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. असं वाटते की खेळाडू कक्षामधूनच मात्र फलंदाज पूर्णपणे सेट होऊन आला, ज्या अनुषंगाने त्यांनी मात्र हा चेंडू एक्झिक्यूट केला. या दबावाच्या स्थितीमध्ये होता इताडे संघ, परंतु या षटकारानंतर पूर्णपणे तो दडपण आय थिंक रिलीज झाला असावा, ज्याप्रमाणे तो स्ट्रोक आपण पाहिला. कारण एक छोटी चूक तुमच्या संघास कधी कधी महागात पडते. मंकड विकेटचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय गोलंदाज संजय तरेच्या वतीनं. परंतु आता मात्र ऑफिशियल जे आमचे पंच आहेत त्यांचा आता मात्र निर्णय काय असेल. तिसऱ्या पंचांकडे मात्र त्यांनी आता मात्र निर्णय सोपवला जरूर, परंतु दोन्ही पंच आता मात्र या ठिकाणी चर्चा करतीलच मैदानाच्या आतमध्ये. आणि तिसरे पंच सुद्धा मात्र आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. जो काही निर्णय येईल तो मात्र आता दोन्ही संघांना मात्र मान्य करावा लागेल. थोडीशी शांतता बाळगा खेळाडू कक्षामध्ये. क्वेश्चन मोमेंट आहे. पाहू शकाल या ठिकाणी रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल दृश्य.
पण या ठिकाणी खेळायला सुरुवात करतोय. थोडासा तांत्रिक बिघाड होता त्यामुळे मात्र आपण थोडा वेळ सामना इथे मात्र थांबवला होता. संघाची धावसंख्या 4 गडी बाद 18. लक्ष आपण पाहिलं तर 31 धावांचं आहे. म्हणजे अजून आपण विजयासाठी आपण जर विचार केला तर 13 धावींची गरज. 13 चेंडू शिल्लक. बॉल ट्रोन इक्वेशन. गोलंदाज पुन्हा एकदा संजय तरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू फेस करेल मिस्टर जितू भोईर. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. शॉर्ट रनअप आपण पाहतो संजयचा आणि पुन्हा मात्र सज्ज झालाय. ओहो अगदी या समोरच्या दिशेने पाहिलं तर अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या अगदी बाहेरून चालला. पंचाचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव मात्र त्याकडे खर्च करतोय आणि अवांतर धावा मात्र कुठेतरी गावदेशपूर यवई संघाला कदाचित महागात पडू शकतात. याच्यावरती कुठेतरी मात्र गतिरोधकाचं कार्य तुम्हाला करावं लागेल कारण कुशल मोमेंट वरती तुम्ही आता मात्र खेळतायत. अगदी क्लोज हा सामना चालला आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. नॉकआउट स्पर्धा आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल. ओबारची कडा विकेट किपर चेंडूच्या खाली जबरदस्त टेक विकेट किपर कडून पाहतोय आणि जितू भोईरची विकेट महत्वपूर्ण इथे प्राप्त केली गोलंदाज संजय तरणा. हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. स्क्वेअर अँगलला मात्र या ठिकाणी एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. कुठेतरी अगदी कव्हर पॉईंटला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अखेर बॅटची कडा लागली आणि विकेट किपरने कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट सामना सध्या आपण पाहतोय. परंतु मित्रांनो सर्व जे संघ असोसिएशन अंतर्गत खेळतायत त्या सर्व संघाच्या संघनायकांच्या माहितीसाठी ज्या पुढील ज्या टुर्नामेंट्स येणार आहेत त्या टुर्नामेंट्सच्या बाबतीत मात्र या ठिकाणी आज सायंकाळी ठीक 6 वाजता याच ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे. तर सर्व संघाच्या संघनायकांना किंवा उपसंघनायकांना एक विनंती असेल की आपण या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. ही सर्वांना 7 स्टार ग्रुपच्या वतीनं मी सूचना पोहोचवतोय. 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूमध्ये पाहिलं तर अजूनही विजयासाठी 12 धावींची गरज. आणि आता मात्र पाहू शकाल रितेशच्या सोबतीला नवीन फलंदाज आपण पाहतोय हर्षद वेलेकर. न्यू बॉलर मिस्टर कल्पेश थोडंसं रनअप मध्ये चुकतोय त्यामुळे मात्र पंचाच्या वतीनं मात्र त्या ठिकाणी डेड बॉलचा मात्र इशारा आपल्याला पाहायला मिळाला. बॉल ट्रोन इक्वेशन. जबरदस्त सामना. दडपण मात्र पाहिलं तर गोलंदाजावरती सुद्धा आहे. दडपण फलंदाजावरती सुद्धा आहे कारण इताडे संघाने आतापर्यंत 5 विकेट्स गमावलेल्या आहेत. हा कुठेतरी मात्र बेनिफिट मिळू शकतोय गावदेवी स्पोर्ट यवई संघाला. लॉंग रन अर्ध विकेट मारा करतोय. हो खराब चेंडू. पंचांचा बीमर. नो बॉलचा इशारा. बेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये असं वाटते की कुठेतरी चेंडू हातातून जी ग्रीप असते चेंडूची ती मात्र परफेक्टली पकड नसावी. त्यामुळे मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर इथे मात्र चूक घडली गेली आणि पुढील चेंडू असेल आता मात्र या ठिकाणी फ्री हिट. त्याच्यावरती येणार का मोठा हिट. हो सरळ मांडे ओव्हर पिच चेंडू लॉंग वरती चालला. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. समीर चांगलं क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न करतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. पुढील चेंडू कल्पेश आपण पाहतो या ठिकाणी 21 धावा दाफलक्यावरती. व सपाट्या मात्र ड्राईव्ह केला चेंडू त्याला अगदी कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. डेमध्ये प्रोटेक्शन आपला पालामध्ये सिंगलला पुन्हा मात्र त्या ठिकाणी पालामध्ये रितेश आता मात्र कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. अगदी क्लोज सामना मात्र या ठिकाणी घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करतोय आणि हेच अपेक्षा आहे रितेशच्या माध्यमातून. कारण रितेशकडे मात्र तो टेम्परामेंट आहे, टॅलेंट आहे आणि दोघेही जर आपण जर बॅटर जर पाहिले तर युवा आहेत, यंगस्टर आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी आता पूर्णपणे जबाबदारी या जोडीवरती आपल्याला पाहायला मिळते जानूसपड इताडे संघाची. 22 धावा दाफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 9 धावांची आवश्यकता. हो पुन्हा मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट गॅप सिलेक्शन चांगल्या प्रमाणात पाहतोय. कव्हर पॉईंटला मात्र मिस्टेक घडली आणि चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हर्षद वेलेकरच्या बॅटमधून निघणारा हा पहिला क्लासिकल चौकार. देवाला अंगोली घालताना
केलाय देवाची. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश फुल टॉस ऑन साईडला टर्न केला चेंडूला मिड विकेटला मनोज आहेत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख फलंदाजी दोन्ही बॅटरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे पाहिलं तर रितेश तिसकर त्याला साथ देतो. हर्षद वेलेकर सिंगल वरती आता मात्र या ठिकाणी बरं टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि मात्र लक्षापासून आता मात्र फक्त या ठिकाणी 3 पावलं दूर टीम जानू स्पोर्ट इताडे संघ. तिसरा षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो पुन्हा मात्र चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफ का क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेप होते. सिंगल धाव कंप्लीट आणि थोडीशी मिस्टेक घडली गेली. दडपण पाहायला मिळतोय आउटफील्ड मध्ये आणि त्या दडपणामध्येच मात्र फलंदाजांनी 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. स्कोर आर लेवल आणि विजयापासून आता मात्र फक्त 1 पाऊल दूर टीम जानू स्पोर्ट इताडे संघ. म्हणजे जेवढा धावा पहिल्या इनिंगमध्ये आई गौतमी जेव्हा संघाने जोडल्या तेवढ्या धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत इताडे संघाने आणि विजयासाठी आता मात्र फक्त एका धावेची गरज. 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एकतर्फा विजय संपादित करेल की काय ज्या अनुषंगाने आज खेळ आपल्याला इताडे संघाच्या वतीने पाहायला मिळाला. पावलाचा वापर आणि विनिंग शॉट रितेशच्या बॅटमधून मात्र इथे पाहायला मिळाली. सो अभिनंदन टीम जानू स्पोर्ट इताडे. अभिनंदन जगदशेठ पाटील. आणि दुसरा संघ ठरला आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा ज्या संघाचं नाव आहे जानू स्पोर्ट इताडे. सो अभिनंदन. सो हार्ड लक टीम आई गौदेवी स्पोर्ट येवई. आजच्या दिवसातील आपण शेवटच्या सामन्याकडे आता वाटचाल करणार आहोत आणि क्वार्टर फायनलचा सामना असेल मेहर 11 बापगाव विपक्ष जानू स्पोर्ट इताडे. जो नुकता सामना आपण इथे संपर्क केला त्या सामन्यातील आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि सामन्यातील सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत ज्याने या सामन्यातील सर्व चित्र पलटून टाकलं. शेवटचा स्पेल हाताला 2 सफलता प्राप्त केल्या आणि जो षटकार आला तिथून मात्र या सामन्याला एक वेगळं स्वरूप मिळालं आणि तो खेळाडू आहे जानू स्पोर्ट इताडे संघाचा मिस्टर जितू भोईर. प्लेयर ऑफ द मॅच. एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त अवांतर 2 धावा मात्र त्यांनी खर्च केला. 2 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केले. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं हर्षद वेलेकडे सुद्धा मात्र चांगला स्पेल हाताळला. परंतु या सामन्यातील तो टर्निंग पॉईंट जो आपण पाहिला तो जितूचा मॅक्सिमम षटकार तिथून मात्र या सामन्याला कलाटणी मिळाली आणि आपण देतोय सामनावीर पुरस्कार जे आमचे